नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. नुकतीच एक भारत देशातली सर्वात महत्वाची जाहिरात आलेली आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये लष्करी अधिकारी होण्याचं एक स्वप्न असतं आणि ते स्वप्न साकार करण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे. ती म्हणजे भारत देशातली सर्वात महत्वाची मानल्या जाणारी डिफेन्स दलातली एनडीए नावाची एक्झाम. मग या एनडीए एक्झामची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणता विद्यार्थी या एनडीएचा फॉर्म भरू शकतो, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे. एनडीए जे आहे, एनडीए ही वर्षातून 2 वेळा एक्झाम येते. मिनिमम क्वालिफिकेशन जे असतं ते 12वी पास असतं, पण तयारी करण्यासाठी मिनिमम विद्यार्थ्यांना 1 ते 2 वर्ष लागतात. एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ओके, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं लष्करी अधिकारी होण्याचं स्वप्न असतं, ती एक सर्वात महत्वाची जाहिरात. चला तर बघूया की या एनडीए मध्ये जवळपास भारत देशामध्ये 394 जागा आलेल्या आहेत. त्यामध्ये आपण याची तयारी कशा पद्धतीने करायची, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे एज क्रायटेरिया. जर लष्करी अधिकारी व्हायचं असेल तर विद्यार्थी हा अनमॅरिड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याचं एज जे आहे ते अगदी कमी ठेवलेलं आहे. बघू शकतो आपण की एज क्रायटेरियामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एज क्रायटेरिया हे मिनिमम 16.5 वर्ष कंप्लीट पाहिजेत आणि 19.5 वर्ष म्हणजे 16.5 ते 19.5 या दरम्यान एज क्रायटेरिया ठेवलेला आहे. ओके, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरं म्हणजे विद्यार्थी हा 12वी पास असणं गरजेचं आहे क्वालिफिकेशन मध्ये. ओके, आता यामध्ये आर्मी मध्ये जर तुम्हाला एनडीए मधनं ऑफिसर व्हायचं असेल तर मिनिमम 12वी पास पाहिजे. पण एअरफोर्स आणि नेव्ही मध्ये जायचं असेल तर 12वी पास असून त्यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स विषय असणं गरजेचं आहे. हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स विषय असणं गरजेचं आहे जर तुम्हाला नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये ऑफिसर म्हणून जायचं असेल तर. ओके, आता टोटल जागा जर आपण विचारात घेतल्या तर जवळपास 394 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामध्ये 208 जागा, सर्वात जास्त जागा ह्या आर्मी सेक्टर वरती आलेल्या आहेत. हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया की याची तयारी कशा पद्धतीने करायची आहे. तर सगळ्यात पहिलं सिलेक्शन प्रोसेस मध्ये जात असताना 4 टप्प्यामध्ये आपल्याला जावं लागतं. त्याच्यातला सगळ्यात पहिला टप्पा फेस केल्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर तिसरा आणि तिसऱ्यानंतर 4 म्हणजे अंतिम सिलेक्शन. यामध्ये 4 टप्प्यामध्ये जात असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जोपर्यंत म्हणजे पहिला टप्पा आपण फेस करत नाही त्याला आपण म्हणतो रिटर्न एक्झाम. आता रिटर्न एक्झाम जर आपण विचारात घेतली तर जवळपास 900 मार्काची रिटर्न एक्झाम असते. हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा जो असतो तर इंटरव्ह्यू असतो. तिसरा टप्पा आहे मेडिकल टेस्ट आणि 4 नंबरला अंतिम तुमचं सिलेक्शन आहे. त्यापैकी सगळ्यात पहिला टप्पा जर आपण विचारात घेतला तर 900 मार्काची एक्झामला तुम्हाला सामोरे जायचंय. विद्यार्थी हा 12वी पास असला पाहिजे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाटतं एनडीए मधनं मला लष्करी अधिकारी व्हायचंय त्या विद्यार्थ्यांनी 10वी पास झाल्याच्या नंतर तयारी करणं गरजेचं आहे. त्याच वेळी विद्यार्थी सिलेक्शन होणार आहे. कारण या ठिकाणी बघू शकतो की विषय कशा पद्धतीने या ठिकाणी 900 मार्कामध्ये हे रिटर्न एक्झाम आहे आणि रिटर्न एक्झाम मध्ये सगळ्यात पहिला पेपर आपण विचारात घेतला तर मॅथ वरती पेपर आहे. मॅथ मध्ये 300 मार्काचा पहिला पेपर तुम्हाला फेस करायचा आहे. ओके, त्यामध्ये 120 एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन असतील आणि 2.5 तास वेळ असणार आहे. 2.5 मार्काला एक क्वेश्चन असणार करेक्ट आणि निगेटिव्ह मध्ये गेला तर 0.83 1/3 निगेटिव्ह सिस्टम सुद्धा असणार आहे. त्यानंतर दुसरं जे पेपर आपण बघितलं तर जनरल एलिजिबिलिटी टेस्ट असं म्हटलं जातं, ज्याला गॅट असं म्हणतात. आणि यामध्ये तुम्हाला 600 मार्काला फेस करायचं आहे. 600 मार्कामध्ये यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत. 600 मार्कामध्ये त्यामध्ये पार्ट 1, या पार्ट 1 मध्ये इंग्लिश विषय असणार आहे. तुम्हाला इंग्लिश हा 200 मार्काला सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर पार्ट बी मध्ये 400 मार्क असणार आहे आणि 400 मार्कामध्ये पार्ट बी मध्ये पुन्हा ज्याला आपण जीएस म्हणतो त्यामध्ये पुन्हा भाग 1 आणि भाग 2 करण्यात आलेले. म्हणजे भाग 1 मध्ये तुम्हाला सायन्स विचारले आणि भाग 2 मध्ये प्युअर जीएस विचारलेला आहे. त्याचंही विश्लेषण पुढील भागात मी तुम्हाला देईल. 400 मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हा पहिला भाग आहे आणि दुसरा भाग जो आहे तो जीएसचा आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी आणि करंट अफेअर्स हे कोरिंगचे सब्जेक्ट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्याचं विश्लेषण आपण बघणार आहे. आता मॅथ मध्ये कुठला पद्धतीचा सिलेबस असतोय हे या ठिकाणी तुम्हाला चार्ट मध्ये दिलेला आहे.
त्यानंतर या ठिकाणी जो मी तुम्हाला 600 मार्काचा पार्ट शिकवला होता, सांगितला होता, त्यामध्ये 600 मार्काचं डिवायडेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा एकदा बघूया की यामध्ये पार्ट ए 200 मार्क कशासाठी आहेत? इंग्लिश ग्रामर साठी आहेत. ठीक आहे. त्यानंतर 400 मार्कामध्ये परत भाग एक जर आपण विचारात घेतला तर ह्या पार्ट बी मध्ये 400 मार्क आहेत. यामध्ये 100 मार्काला तुम्हाला फिजिक्स, त्यानंतर केमिस्ट्री 60 मार्क, बायोलॉजी 40 मार्क. म्हणजे या ठिकाणी जर बघितलं आपण तर 200 मार्काला तुम्हाला जनरल सायन्स विचारलेलं आहे. जनरल सायन्स. ओके. जनरल सायन्स मध्ये आपण या ठिकाणी कोड करूया थोडीशी. ठीक आहे. तर 100 मार्काला आपल्याला काय विचारलंय? सायन्स मध्ये फिजिक्स विचारले. 100 मार्काला फिजिक्स विचारले. त्यानंतर 60 मार्काला तुम्हाला केमिस्ट्री विचारणार आणि 40 मार्काला बायोलॉजी म्हणजे पीसीबी. ओके. याला जनरल सायन्स असं म्हणतात. 200 मार्काला विचारलं जाणार आहे. त्यानंतर आपण जर विचारात घेतला त्याच्यातला दुसरा पार्ट म्हणजे जीएस चा 200 मार्काचा. आता ह्या 200 मार्कामध्ये आपण जर विचारात घेतलं तर इथे 4 सब्जेक्ट दिलेत आणि 4 सब्जेक्ट मध्ये सुद्धा इंडियन हिस्ट्री आणि पॉलिटी. ओके. 80 मार्काला विचारलेला आहे साधारणतः. जिओग्राफी 80 मार्काला विचारलं जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर करंट अफेअर्स हे 40 मार्काला विचारले गेलेले आहे. बघे या ठिकाणी जर आपण फोड केली पुन्हा 80 मार्काची तर हिस्ट्री समजा 40 मार्क आणि पॉलिटी 40 मार्क. ओके. म्हणजे 40 आणि 40 80, 80 आणि 80 160 आणि 160 आणि 40 200 मार्काला तुम्हाला जीएस येणार आहे. म्हणजे 600 मार्काचं डिवायडेशन जर आपण बघितलं तर या ठिकाणी इंग्लिश 200 मार्क आणि 400 मार्कामध्ये पीसीबी जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 200 मार्क आहेत. त्यानंतर 200 मार्क जीएस वरती आहेत. त्यामध्ये हिस्ट्री 40 मार्क, पॉलिटी 40 मार्क, त्यानंतर 80 मार्काला जिओग्राफी आहे आणि 40 मार्काला तुम्हाला करंट अफेअर्स आहे. अशा पद्धतीने तुम्हाला पहिल्या त्या टप्प्याला रिटर्न एक्झामला फेस करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू आणि मेडिकल टेस्ट आणि नंतर तुमचं सिलेक्शन असणार आहे. अशा पद्धतीची प्रोसिजर पूर्णपणे असणार आहे. ओके. म्हणजेच हे एनडीएची अत्यंत महत्वाची परीक्षा मानली जाते. आता आपण जर बघितलं तर या सगळ्यांची तयारी ऑफिसर अकॅडमी मध्ये सुद्धा होणार आहे खूप चांगल्या पद्धतीने. तुम्ही रविवारी याच रिलेटेड आपण सेमिनार सुद्धा ठेवलेला आहे. नक्कीच संडेला एनडीएच्या रिलेटेड तुम्ही सेमिनार मध्ये येऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायचे असेल, नोट्स पाहिजे असतील किंवा परीक्षा संदर्भात काही डाऊट असेल किंवा एनडीएची संपूर्ण माहितीची पीडीएफ आवश्यक असेल, ओके, तर त्याची पीडीएफ सुद्धा तुम्हाला उपलब्ध केली जाईल. तर नक्कीच असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑफिसर अकॅडमी युट्यूब आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.